कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, आपला अमोल हळवा आहे आणि हळवेपणामुळे ना त्याला अख्खं कुटुंब एकत्र हवंय। अरे किमान स्वतःच्या मुलाला तरी ओळख। म्हणजे मी माझ्या मुलाचं मन ओळखत नाही? हा घ्या अर्जुन कदम, अजून एक आरोप केलाय मॅडमने तुमच्यावर। अर्जुन पास रेखच पास आता तू कर। प्रत्येक वेळी कोणी चुकलं की त्याला दुसरी संधी द्यायची, ही तुझी शिकवण आहे ना। त्याच्यामुळे अमोल आज दादा वहिनींना घेऊन घरात आलाय। तुझीच देण आहे नाही? हो, मीच शिकवलंय त्याला लोकांना माफ करायचं। पण याचा अर्थ असा नाही होत की मी त्याला सांगितलं त्यांना घरात घेऊन ये म्हणून। त्यांनी प्रेमापोटी आणलंय आणि अर्जुन घरात आणणं वेगळं, माफ करणं वेगळं। अगे काय शब्दांचे खेळ करतेस आप्पे तू? स्वतःची चूक लपवण्यासाठी सगळं कसं साहजिकपणे सुरू आहे हे सिद्ध करण्यामध्ये पटायतेस तू बरं का। तू प्रत्येक वेळेला जर का मला जबाबदार धरणार असशील ना तर मी पुढे काही नाही बोलू शकत। प्रत्येक वेळी जबाबदार तूच असतेस आप्पे। तू दुनियाला फसवू शकशील, एकदा स्वतःच्या मनाला विचार, तुला उत्तर मिळेल। माझं मन जर सांगत असेल ना मला की तू चुकलीस तर मला माफी आणि पश्चातापासाठी दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाहीये। घ्या खाली परत तत्व। देवा, काय अपर्णा मॅडम, कुणाला सांगता येणं अशी अवस्था झाली ना? आयुष्यभर तत्व करून मनाला वाटेल तशा गोष्टी घडवून आणल्या, त्यावेळी माझ्या मनाला काय वाटलं असेल कळतंय ना आता? माझ्या मनाला वाटेल असं मी घडवून आणलं? हो प्रत्येक वेळी तुझ्या तत्वांमुळे मी गोष्टी सहन केल्यात आप्पे, आणि आता त्या गोष्टी तुला सहन करायला लागतात ना। मला खरंच भारी वाटतं, गोष्टी फिरून आल्यात फिरून। अर्जुन, मी तुला एकच सांगेन, आपल्या माणसाच्या आनंदात आनंद मानावा रे। जेव्हा आपण आपल्या माणसाच्या त्रासात स्वतःचा आनंद शोधायला लागतो ना तेव्हा समजून घ्यायचं की आपण माणूस म्हणून नेमके कसे आहोत हे तपासून बघायची वेळ आली। अप्पे थांब, अप्पे अप्प्या, अप्प्या काय ग, काय झालं? नाही कुठे काय नाही। अप्पे, अगं तुमचे चेहरे असे पडलेले दिसले ना की आमच्या काळजाचा ठोका चुकतो ग। अहो नाही बाबा, तसं नाही, ते कामाचं जरा लोड आहे ना म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल। हा एवढंच ना अप्प्या? माझ्या बरोबर फिरायला कोण येणार आहे आता? मी आजोबा। चला मग आपण फिरून येऊया। माँ, तू खूप सॅड वाटतेस। अरे तिने सांगितलं ना की तिच्यावर कामाचा ताण आहे म्हणून। हा चला आजोबा, आपण जाऊया फिरायला। चला। अप्प्या, मी तुला विचारणार नाही काय झालं म्हणून, फक्त जरा मोकळी हवा आहे म्हणून म्हटलं थोडा वेळ थांब बाहेर। बापू, तुम्ही आजपर्यंत माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्यासोबत होता। मला ना आता असं वाटतं की मी अजून किती दिवस तुमच्या समोर माझं रडगाणं गाणार आहे। अप्प्या, आतापर्यंत तुला मी जे काही सांगितले ते तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं म्हणून सांगितलंय ग। आणि अप्प्या, हे बघ, आपल्या दुःखाला रडगाणं म्हणून त्याचा अपमान नको करू। बापू बरोबर आहे, अगं दुःख आहे म्हणून सुखाला किंमत असते अप्प्या, बरोबर आहे की नाही? मला सांग, एखाद्या माणसाच्या आयुष्यात दुःखच नसेल तर त्याला सुख कळेल का? हो बापू, पण हे अजून असं किती दिवस सहन करायचो? अप्प्या, अगं ही उतार चढ येतच राहणार आहेत बाळा, थोडं सविस्तर सांग ना। बापू, घरात घडणाऱ्या गोष्टींसाठी मी जबाबदार असे नाही, पण घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मी एकटीच जबाबदार कशी असेल? हे चुकीचं आहे ना। काय झालं? अर्जुन काय बोलला का तुला? हे बघा बापू, तुम्हालाही माहिती आहे मी जर चुकीची असेल आणि मला कोणी बोललं तर मला खरंच काही वाटत नाही, पण घडलेल्या गोष्टींचा राग डोक्यात ठेवून वेळोवेळी तो राग काढणं मलाही नाही पटत। मला राग येतो या गोष्टीत। बरोबर तुझा, पण घडलेल्या गोष्टींवरनं अर्जुननं काही विचारलं का तुला?
बापू मला सांगा, मनी मावशीच्या तावडीतून सरकारांची सुटका करणं गरजेचं होतं की नाही? होतं. आणि त्यासाठी मी मनी मावशींना घरात ठेवलं होतं. मी त्यांना स्वतः सहन करत होते. बरं, मनी मावशींवर माझी नजर होती, त्यामुळे अमोलला त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची काळजी मी पण घेत होते. त्यानंतर अर्जुनने काय केलं? तडकाफडकी निर्णय घेतला आणि मनी मावशीला घराच्या बाहेर काढलं. मनी मावशी घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना जे हवं होतं ते त्यांनी केलं. बापू, पण या सगळ्याचं खापर ना अर्जुन आता माझ्यावर फोडतोय. अहो, असं करून कसं चालेल बापू? मला कळलंय आप्या, तू सरकारांसाठी मनी मावशीला घरात ठेवून घेतलं हे अर्जुनला आवडलेलं दिसत नाही. आणि बापू, मला रागवण्याचं पण काही वाटत नाही, पण अर्जुनने त्या गोष्टीवरून सारखं सारखं मला दोषी ठरवणे चुकीचं आहे. बघ आप्या, मला असं वाटतंय या बाबतीत अर्जुनचं काही नाही चुकत. बापू, जसं तू सरकारांचा विचार करत होतीस ना, तसाच अर्जुन अमोलचा विचार करत होता. त्यामुळं त्याचं काय चुकलं सांग की. एक मिनिट, म्हणजे अमोलचा मी विचार नव्हते करत का? अगं तसं नाही म्हणायचं मला. हे बघ, तुझ्या काही गोष्टी अर्जुनला कळायला थोडा वेळ लागेल, अर्जुनच्या काही गोष्टी तुला कळायला वेळ लागेल. नात्यांमध्ये संयम महत्वाचाच असतो की नाही? हे सगळं मला कळतंय हो, अर्जुनला पण कळलं पाहिजे ना. अगं कळेल, त्याला सुद्धा कळेल आप्या. हे बघ, तू मला एक विचार करून सांग, आता आभाळात जे चांदणं पडलंय ते आत्ताच पडलंय का ग? बापू, चांदणं कधीच पडलंय, आपल्याला मात्र ते आता दिसतंय. अगं पण ते चांदणं आपल्याला आत्ता शीतल आणि गारवा देतंय ना, हो की नाही? हो, आयुष्याचं पण अगदी तसंच आहे आप्या. भूतकाळातल्या ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या वाटतात ना, तेवढ्याच आठवायच्या. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, ज्या गोष्टी टोचतात, त्यांची आठवण काढून आपण आपलंच वर्तमान खराब करून घेणार ना आप्या. हो बापू, पण कडू आठवणी आयुष्यभर सोबत राहणारच की हो. निवडायचं काय ते आपण ठरवायचं. हे बघ, तुकोबाराय त्यांच्या ओळींमध्ये काय म्हणतात? सुख पाहता जवा एवढे, दुःख मात्र डोंगरा एवढे. मला थोडं स्पष्ट सांगा ना. आप्या, अगं प्रत्येकाच्या आयुष्यातला सुखदुःखाचा समतोल देवानं राखलेला असतो. जेव्हा एवढं सुख असतं ना, ते आपण उपभोगायचं असतं. वर्तमानातला प्रत्येक आनंद आपण साजरा करायचा असतो. कळलं का? कळलं. तुझ्याकडे साजरे करायला अमोल सारखं असं मोठं सुख आहे. त्याच्याकडे बघ, तुला कळेल. त्याच्याकडे बघितल्यावर तशीच पुढे जात राहा. अजिबात खंत बाळगू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे बघ. बापू, तुम्ही मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत पाहिजे. तुमच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा प्रवास पूर्ण नाही करू शकत. आप्या, पांडुरंग पाठीशी आपल्या, मी कुठंच नाही जाणार. मी कायम तुझ्या सोबत राहणार. जसं तुझं यश साजरं करायला मी येतो ना, तसं तू चुकल्यावर तुझा कान धरायला सुद्धा बापू असणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.